बुद्ध आणि त्यांचा धम्म, तृतीय खंड, भाग दुसरा. भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मते. इतरांच्या मताने बुद्धांनी काय शिकवले. फ्रेंड्स, याआधीचे भाग जर तुम्ही बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. नाहीतर प्लेलिस्टमध्ये जाऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म इथे जाऊन पूर्ण याआधीचे खंड बघू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धर्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे. काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षादान सांगवायचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांच्या पद्धतीचे विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. बौद्ध धर्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांसंग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यांपैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांचा प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धर्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धर्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैतिकमिक स्वरूपाचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणे हे मानवशास्त्रात त्याचेही ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावायचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धर्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाल देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली, भगवान बुद्धाने शांती शिकवली. त्यांना आणखीन असा एक प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय? भगवान बुद्धाने न्याय शिकवली काय? भगवान बुद्धाने प्रेम, मैत्री शिकवली काय? भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले काय? भगवान बुद्धाने समता शिकवली काय? भगवान बुद्धाने बंधुता शिकवली काय? भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय? भगवान बौद्ध धर्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच उपस्थित केले जातात. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी काढून टाकली आहेत. भाग दुसरा. भगवान बुद्धाने स्वतः केलेले धम्माचे वर्गीकरण. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली आहे. त्याने एक नवा वर्ग निर्मितीला आणि त्याला अधम्म असे नाव दिले आहे. तथापि तो धम्म त्याच नावाने ओळखला गेला. त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धाच्या धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तिन्ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे.
फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण भाग 3 धम्म म्हणजे काय यातील पहिला भाग जीवन सुशिता राखणे म्हणजे काय हा बघणार आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये नमो बुद्धाय व जय भीम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.